नमस्कार. माझे नाव श्रावणी राजेश जाधव आहे. मी इयत्ता 6वी अ मध्ये जिजाऊ विद्यालय या शाळेत शिकत आहे. आमच्या शाळेत 15 ऑगस्ट निमित्त सैनिकाची मुलाखत घेण्यास सांगितले होते. तर पुढील प्रश्नावली सुरू करण्यास पहिले मी शंका करू शकते ही माझी ओके. पुढील प्रश्नावली सुरू करते. तुमचा थोडक्यात परिचय व कुटुंबाविषयी सांगा. माझे नाव सुभेदार बी राठोड. माझा परिचय नागरिक परिषद अंबाजोगाई. माझे कुटुंबिक परिचय फॅमिलीचे नाव मेरा और मुलांचे नाव रोशन और दूसरा है विलास. उन दोघांची विलास सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्याला करतोय आणि रोशन हा आर्मीमध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून AMC मध्ये आर्मी मेडिकल स्कूलमध्ये तिथं रिटर्न एक्झामिनेशन पास झालेलं आहे आणि एक्झाम बाकी आहे. पुढील प्रश्न विचारत आहे. सैन्यात भरती होण्याची प्रेरणा कोणामुळे व कशी मिळाली ते सांगताय का? एक लहानपणापासून त्याच्यावर टीव्हीवर त्याच्यावर पाहून एक आर्मीवरती एक अशी हे झाली की आर्मीमध्ये आम्ही पण जावं असं इच्छा हे झाल्यानंतर स्वतःहून गाव शहरातली मुलं ज्यावेळेस आर्मीमध्ये गेले त्यावेळेस आम्हाला पण वाटलं की या आर्मीची वर्दी कधी आमच्या अंगावर येईल. याच्यासाठी आम्ही रात्र दिवस कोणत्याही परिस्थितीतून आपल्या आर्मी असेल का ती वर्दी यासाठी आम्ही रात्र दिवस पळायची. पुढील प्रश्न विचारत आहे. सैन्यातील प्रक्रिया कशी असते ते आम्हाला थोडक्यात सांगा. सैन्याची प्रथम प्रक्रिया आहे रनिंग 1600 मीटर. फर्स्ट राऊंड जो असतो तो आहे 5 मिनिट 30 सेकंद. सेकंड राऊंड असतो 5 मिनिट 45 सेकंद. हे 2 राऊंड 1600 मीटर मध्ये टायमिंग आहे याचं. जो 5 मिनिट 30 सेकंद देईल त्याला गुण असतात. प्रत्येकी 7 गुण असतात त्याला. जो 5 मिनिट 45 सेकंद येईल त्याला 40 गुण असतात. प्रशिक्षण घेत असताना तुमचा अनुभव कसा होता व त्या वेळेला तुमची मानसिकता काय? एक बोलतो ना जज्बा, जेणेकरून वर्दीसाठी आपण रात्रंदिवस सिव्हिलमध्ये रनिंग केली. टिप्स ग्लव्स हे सर्व काही टेस्ट असतात बदलण्यावर. ते टेस्ट पास झाल्यानंतर माणूस रिटर्न झाल्यानंतर त्याचं आर्मीमध्ये एक मेरिट लिस्ट आहे. तो मेरिट कट ऑफ लिस्ट असेल की कोणत्या जसं की आर्मीला सपोज 200 मुलं घ्यायचे आणि 500 मुलं भरती केले जाते. पण ते काही मेडिकलमध्ये एक निघतात, काही हायपून निघतात, ते ग्राउंडमध्ये निघतात. राहिलेले जे 200-400 मुलं पास झालेले त्याच्यामध्ये 2-3 मेरिट लिस्ट असतात. त्यांना घ्यायचे 200. त्याचे स्टॉप ज्यांचं हे आहे फिजिकल सेकंडली मग त्यांचं जो रिटर्न आहे त्याच्यातून मेडिकल लिस्ट लागते त्यांची. ज्यानंतर मेडिकल पास झाल्यानंतर टोटल बॉडी चेकअप होते मेडिकलमध्ये. टोटल ब्लड सेल का हरसूच तर जो त्याच्यामध्ये फिट होईल तो आर्मीमध्ये सक्षम होतो. सैन्यामध्ये कोणकोणती पदे असतात त्याविषयी सांगताय का? सैन्यामध्ये प्रथम तर शिपाई. मधून जर जायचं म्हणलं तर शिपाई, त्याच्यानंतर लास्ट नायक, त्याच्यानंतर नायक, त्याच्यानंतर हवालदार, त्याच्यानंतर नायक सुभेदार दोन्ही आहे सुभेदार रँकमध्ये. आता माझे पुढे रँक आहे सुभेदार मेजर. हे ओव्हर रँकमध्ये आहे. अफसर रँकमध्ये सर्वप्रथम लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, ब्रिगेडियर, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, आता तलाठी म्हणून आणखी घेऊन गेलेली आहे. सीमेवरील एखाद्या युद्ध परिस्थितीतील प्रसंग आम्हाला सांगता येईल.
सिमेंटचं 2 वर्ष कोर्सिंग आता लेटेस्ट ऑपरेशन सिंधू मला जर गेलं तर इथं सिंधू जनतेला काही माहित नव्हतं की ऑपरेशन सिंधू काय झालं. पण खरोखर आम्ही 4 दिवस पूर्ण सामान लोड करून गाडीमध्ये टोटल कुणालाच घरच्यांना पण माहित नव्हते आम्ही लढायला जातो. अशी आमची एक गुप्त जी असते त्यामध्ये ऑपरेशन सिंधू ज्यावेळेस झालं त्यावेळेस आमची काही बॉर्डरवर लगातार फायरिंग करत होती. पण त्याला सपोर्ट फायर म्हणून आम्ही स्टँड बाय मध्ये होतो. तर त्यांच्यावर जास्त जर आपल्या सैन्याचं जर खच्चीकरण व्हायला लागलं तर आम्ही तिथे जाऊन रिपोर्ट त्यांना करण्यात येत होते. दुसरं झालं कारगिल मध्ये मी टेस्ट त्यावेळेस भरती झालेलो होतो. त्यावेळेस पण असं झालं त्यावेळेस मी भरती झालो त्यावेळेस टोटल गाड्या आमच्या रोजच्या गोळा भरून लोड करून निघून तयार होत्या. ज्यावेळेस कारगिलमध्ये लढाईमध्ये पूर्णच्या पूर्ण सैनिक जात नसते. काही सैनिक पाठीमागं रिपोर्टसाठी खेळत असते. अचानकही जर त्या ठिकाणी सैन्याचं झालं ते पाठीमागे सैनिक जाऊन तिथे हमला करण्यासाठी ते लढाईमध्ये 2 ते 3 प्रकारच्या लढाई असतात जेणेकरून तो रिपोर्ट जे आहे ते अटॅक करण्यासाठी असतात. त्याला काही एंगेज करतात आणि काही अटॅक करण्यासाठी असे सगळे याच्यामध्ये 2 लढाई होत असतात. प्रश्न सुरू करते. आपण देशसेवेसाठी कुटुंब सोडून सीमेवर असता अशा वेळी आपल्या कुटुंबाप्रती तुमचा काय अनुभव असा? सर्वप्रथम तर आम्ही ज्यावेळेस आर्मीमध्ये कसम पेट खातो. आग के रास्ते, हवा के रास्ते, जल के रास्ते, कभी भी जरूरत हमारी पडेगी हम पीछे मुड़े नहीं. अशाच प्रकारे ज्यावेळेस आम्ही सीमेवर जात असतो त्यावेळेस आम्ही कुटुंबाचा कोणताही विचार केलेला नसतो. आमचं आम्हाला माहित आहे की आम्ही जे जीवन आहे आम्ही दान केलेलं आहे देशासाठी. पण याच्यामध्ये काय दोन्ही स्वभावात असतात. एक तर आपले कुटुंब आणि आपलं हे त्याच्यामध्ये दोन्ही याच्यातून सांगायचं तात्पर्य म्हणजे देश सेवा ही सर्वात हे आहे फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड आपला कुटुंब. कुटुंबाचं प्रथम एक काय गेलं तर हा ठिकाणी कुटुंबाला अशी आम्हाला कोणतीच आतापर्यंतची परिचय घेतली. कारण की आम्ही तिथून कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा कोणत्याही काही जरी आपल्या गावाकडे काही झालं असेल तर आम्ही देशावर सीमेवर असतात तर आम्ही जर एक लेटर घेऊन टाकलं आमच्या कुटुंबाला असा त्रास होत आहे चौकशी करा म्हणून ऑटोमॅटिक ऍक्शन होईल आणि तो चौकशी होईल आणि त्याचा रिप्लाय आपल्याला भेटेल किंवा तुमच्या कुटुंबाचं काही पेशंट नाही. यामुळे आम्ही कुटुंबाला जास्त लक्ष देतो. आम्हाला माहिती आहे आमच्या पाठीमागे गव्हर्नमेंट आहे, कलेक्टर आहे, समाज कल्याण अधिकारी आहे, ते सर्व सैनिक आमचं सैनिक बोर्ड आहे, ते सर्व टोटल आम्हाला सपोर्ट असतात. मी 8वा प्रश्न सुरू करते. सैन्यातील आयुष्य आणि सामान्य आयुष्य यामध्ये काय फरक वाटतो?